स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. विट्यात मियावाकी जंगल उभा करणारा अवलिया. स्टार न्यूज मराठी पोहोचले थेट जंगलात. आता एसटी बसच्या माफक दरात करा मनसोक्त देवदर्शन. श्री स्वामी समर्थ टूर्स अँड ट्रॅव्हल्स विटा. प्रत्येक गुरुवार श्री स्वामी समर्थ दर्शन अक्कलकोट. प्रत्येक शुक्रवार आई तुळजाभवानी दर्शन तुळजापूर. प्रत्येक रविवार दख्खनचा राजा श्री ज्योतिबा व श्री महालक्ष्मी दर्शन कोल्हापूर. कौटुंबिक आणि व्यावसायिक सहली, लग्न समारंभ आणि कौटुंबिक सोहळे, एअरपोर्ट पिकअप आणि ड्रॉप सुविधा, अत्यंत सुरक्षित आणि विश्वासू प्रवास. आजच संपर्क करा 75 17 73 29 99. तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये. विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम. HUID प्रमाणित सर्व दागिने. सोने तारण कर्ज योजनाही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा. संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे. खरं तर झाडं लावली तर ती जगवली पाहिजेत, त्याचं संगोपन केलं पाहिजे. असंच एक विट्यात देहवेडा व्यक्ती आहे ज्यानं या ठिकाणी मियावाकी जंगल निर्माण केलेलं आहे. खरं तर मियावाकी जंगल नेमकं काय आहे, इथं जर बघितलं तर घनदाट असं ही झाडं आहेत. अमृतसिंह निंबाळकर सरांनी उभा केलेला आहे. खरं तर हे मियावाकी जंगल काय आणि याचं वैशिष्ट्य काय हे जाणण्यासाठी आज आपण या जंगलामध्ये आलेलो आहोत. सर, तुमचं अभिनंदन. खरं तर विट्यासारख्या ठिकाणी तुम्ही हा प्रयोग केला आहे. काय नेमकं याचं वैशिष्ट्य आहे? हे अकिरा मियावाकी म्हणून एक जापनिक टेक्निक आहे. अकिरा मियावाकी हे झुलॉजीमधले बॉटनीचे तज्ज्ञ डॉक्टर होते. त्यांनी एक हा शोध लावला आहे, जंगल कसं छोट्या जागेत जास्त झाडं कशी लावायची, कमी जागेत. नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायतीच्या ज्या जागा आहेत त्या जागेत करू शकतात. आम्ही हे आपल्या शाळेच्या ग्राउंडच्या बाजूला असं 5 मीटर रुंदीनी अशी लांबच्या लांब चर काढायची आणि त्या चरीमध्ये भुसा वगैरे भरून, माती वगैरे भरून 1-1 मीटरवरती किंवा 3-3 फुटावरती एक झाड 3 बाय 3 फूट असं झाड लावायचं. आणि अशी 6 झाडांची लाईन, अशी मोठी 6 झाडांची लाईन आपण अशी पूर्ण केली की त्यातली जवळजवळ 70% ते 80% एकाही 2च वर्षाचे आहेत फक्त. ह्या जूनला बरोबर 2 वर्ष झाली आणि हे 22 ते 25 फूट उंच गेले झाडं तुम्ही. आणि ह्यात सगळी जंगली झाडं लावली जातात. हिरडा, पळस, वेगवेगळी जी जंगली झाडं आहेत त्या प्रकारची समजा करंज असेल, लिंब असेल, वड असेल, पिंपळ असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण 3-3 फुटावरती झाडं लावू शकतो. आणि त्यामुळं ही 100% जगली जातात आणि 100% जंगल तयार होतं. आम्ही हे स्कूलच्या ग्राउंडच्या भोवती 2500 झाडं लावलेत आम्ही. एकूण 2500 झाडं हे 2 वर्षापूर्वी लावलेत. अजून माझा पुढेही संकल्प आहे 1-2-3 हजार. म्हणजे या ग्राउंडच्या कडेला मला 4000 झाडांची सोय होते माझी ग्राउंडच्या भोवती. आणि अशी बघा ही 2 वर्ष, ह्या जूनलाच 2च वर्ष झाली बरोबर. 2 वर्षात 25 फूट उंच जाते ती झाड. आता जी झाडं लावलेत त्याचं टेक्निक कसं आहे, म्हणजे याला खत पाणी आणि नियोजन कसं केलं जातं? इथं जर खत वगैरे काय घालायची गरज नाही. एक चर खुदाई करायची, त्यात माती भरायची चांगली आणि 3-3 फुटावरती झाड लावायचं 3 बाय 3. आपण जशी द्राक्षबागे किंवा लागण करतो तशी 3 फूट बाय 3 फूट लावायची. असं घनदाट जंगल तयार होतं 1-2-3 वर्षात. आता जर बघितलं तर तुम्हाला वृक्षांचं खूप प्रेम आहे. तुम्ही दिसाल तिथं मोकळी जागा आहे तिथं झाडं लावण्याचा प्रयत्न करता आहात. आता आम्ही बघितलं तर तुमच्या घराभोवती देखील जिथं रिकामी जागा आहे तिथं तुम्ही झाड लावली. का सुचलं तुम्हाला असं निसर्गासाठी? तुम्ही नाही, ते आम्ही लहानपणापासून शेतकरी कुटुंबात जन्माला आलेलो, त्यामुळे झाडावरती प्रेम आहेच आमचं. त्यामुळे झाडाचा मला नाद आहे लावायचा. मी आतापर्यंत आमच्या लेंगऱ्यामध्ये स्कूलसुद्धा मी असंच जंगल तयार केले. 4 एकरामध्ये ग्राउंडच्या कडेने पूर्ण असं जंगल तयार केले. लागण झालेलं आहे मागच्या वर्षी. काय अकिरा मियावाकी तुम्ही यूट्यूबला पण बघू शकता. अकिरा मियावाकी जंगल म्हटलं की तुम्हाला नेटला लगेच सगळी माहिती मिळेल. काय आताच्या पिढीला काय संदेश देऊ शकता? कारण झाडं ही लावणं काळाची गरज झालेली आहे. खरं तर इथं बघितलं तर निसर्गाचा समतोल ढासळत चाललेला आहे. अशा परिस्थितीत झाडं लावणं आणि ते जगवणं देखील गरजेचं आहे आणि ते काम तुम्ही इथं करताय. ह्या झाडांचं वैशिष्ट्य म्हणजे 2 ते 3 वर्षच तुम्हाला पाणी घालावं लागेल, नंतर आयुष्यभर पाणी घालावं लागणार नाही. आली की आली झाडं. आणि आपले आता देशात एवढी उष्णता वाढायला लागल्या, म्हणजे सोलर बसवतोय आपण, वेगवेगळ्या हिटर, थंडीचे आपले AC बसवतोय. अशा वेगवेगळ्या गोष्टी आणि इंडस्ट्रीजमुळं खूप हीट वाढायला लागल्या देशाची आपली. जगाचं तापमान वाढायला लागले. हे सगळ्यांनी असं ध्येयानं काम केलं, झाडं लावायचं, तर 100% त्याच्यावर आपण कंट्रोल मिळवू शकतो. अजून पुढं काय ध्येय आहे तुमचं? ही अशी जंगली झाडं लावायची.
मला फळझाडापेक्षा जंगली झाडं लावायला जास्त आवडतात, कारण ती 100% सक्सेस होतात आणि आयुष्याला 200 वर्ष 300 वर्ष 100% आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघितलं विट्यासारख्या ठिकाणी अमृत सर यांनी या ठिकाणी ही झाडं लावलेली आहे. मियावाकी जंगल जे आहे ते लगेच वाढतं, ते या ठिकाणी याचा प्रयोग त्यांनी केलेला आहे आणि समाजात एक आदर्श त्यांनी घालून दिलेला आहे. असंच काम अनेक लोकांनी करावे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामन रोहितसोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा